नव्यानं विकसित होत असलेल्या हाऊसिंग सोसायटी आणि कॉलन्यांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा देण्याचा आपला प्रयत्न आहे। त्यासाठी प्रभाग क्रमांक 13 मधील महायुतीसह भाजपच्या उमेदवार माधुरी शशिकांत भटकर यांना मतदारांनी पाठबळ द्यावं। महापालिकेच्या माध्यमातून या परिसराचा कायापालट करू अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली। माधुरी भटकर यांच्या प्रचारासाठी आयोजित पदयात्रा आणि कोपरा सभेमध्ये ते बोलत होते। कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपच्या कमळ चिन्हावर माधुरी शशिकांत भटकर या निवडणूक रिंगणात आहेत। आपल्या प्रचारासाठी त्यांनी भक्तिपूजा नगर आणि पुण्य पवित्र नगरीतल्या मतदारांशी संवाद साधला आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं। पुण्य पवित्र नगरीमधील नागरिकांनी भटकर यांच्या विजयाची खात्री देऊन मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं। त्यानंतर यादव कॉलनी, जमादार कॉलनी, सरनाईक वसाहत या ठिकाणी मतदारांशी संपर्क साधून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। तर शुक्रवारच्या नमाज पठणानंतर यादव कॉलनी, जमादार कॉलनी, सरनाईक कॉलनी या परिसरातील नागरिकांना भेटून महायुतीच्या विजनबाबत माहिती दिली। यावेळी आपण महायुतीच्या पाठीशी असल्याचा विश्वास परिसरातील मतदारांनी माधुरी भटकर यांना दिला। दरम्यान माधुरी भटकर यांच्या प्रचारासाठी आमदार अमल महाडिक यांनी अनेक ठिकाणी कोपरा सभा घेतल्या। केंद्रात आणि राज्यात ज्या विचारांचं सरकार आहे त्याच विचारांची सत्ता कोल्हापूर महापालिकेत येणं गरजेचं आहे। त्यासाठी सुज्ञ मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना तसंच माधुरी भटकर यांना प्रचंड मतांनी विजयी करून महापालिकेत पाठवावं असं आवाहन केलं। वीरशैव कक्कया समाजासह विविध समाज बांधवांशी त्यांनी संपर्क साधला। सिरत मोहल्ला, दत्त कॉलनी, अमर तरुण मंडळ अशा ठिकाणी आमदार महाडिक यांनी मतदारांशी संपर्क साधून भटकर यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं। त्यानंतर हॉकी स्टेडियम परिसरातही महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात आला। केंद्र आणि राज्य सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत कोल्हापूर महानगरपालिकेला प्रगतीची दिशा मिळण्यासाठी मतदारांनी भटकर यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन आमदार महाडिक यांनी केलं। यावेळी शशिकांत भटकर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते।